तुम्ही नका येऊ माझ्या भाग त्याची शूटिंग आहे बा तुम्ही नका येऊ माझ्या तुम्ही थांबा नाही असं काही नाही. करा तुम्ही शूटिंग काय करायचं ते करा पण मी तुम्हाला म्हटलं नाही माझ्या मागे या बरं ठीक आहे ना. वाटलं तुम्ही जा बरं तुम्ही जा. ते शूटिंग मध्ये काय दिसतंय दिली काय ना नोटीस साहेब आमच्याबद्दल तुम्ही निसंकोच राहा एक ठीक आहे, भेटली ना आम्ही मला सामाजिक आंदोलन करू ऐका ना, तुमच्याशी समन्वय साधूनच नाही नाही असणार. नोटीसवर नाही केली सही पण तुमची भेटली ना मला. आम्ही केस पोलिसांशी समन्वय साधूनच कुठले आंदोलन करू. एकदा तुम्हाला नाही म्हणले की आम्ही काहीच करणार नाही. मी त्यासाठी सांगतो. मी तुम्हाला मला वाटलं तुम्ही आलात ते एकदा तुम्हाला आमच्यावर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही इतकी आम्ही खात्री आम्ही करणार म्हणलं की करणारच ते तुम्हाला सांगणार आम्ही साहेब करणार तुम्हाला काय लावायचं ते लावा म्हणजे तुमच्या नाही मी मला 3 महिन्यांनी बदलीची सवय आहे सर. नाही तू माहिती काढून घ्या वाटलं तर माझी मी कोणत्याही बदलीला मी ते नाही सांगायलो अधिकाऱ्यांच्या क्षमतेबद्दल बोलायलो नाही मला काय अडचण आम्ही नाही. आमचा आणि अधिकाऱ्यांच्या विश्वासावर बोलायलो उलट मी त्यांना काय म्हणतोय माहिती का गुंडजी मी तुम्हाला काय म्हणतोय आपली इथं ओळख आहे आपण इथं सामोपचाराने बोलू किंवा तुम्ही आमच्यावर रेश हो आम्ही तुमच्यावर रेश हो परंतु तिथं आहे ना तुम्हाला ती संधी नाही राहणार ती पोलीस नवीन आहेत सगळे तिकडे सांगायलो करणार नाही ते आम्ही मी बोलायलो तुम्हाला त्यांच्या अगोदर मला तर आणखीन मी बोललो यांना विचारा हेच आहे तिथं मी काही बोललो नाही माझा फोन मी तपास माहिती आहे मी कारण आमचं काही समन्वय आहेत एकमेकाची आम्ही एकदा ठरवलं ते ठरवलं आम्ही तुम्हाला तेच सांगायलो की आम्हाला माहिती घेतलं पाहिजे 1 तारखेला सकाळी आपण बॅनर लावतो संध्याकाळी तिथले नगरपालिकेवाले बॅनर घेऊन जाते मी त्यांना विनंती करतोय किंवा घेऊ नका माझा कार्यक्रम 3 तारखेला एकच दिवसाचा विषय आहे ऐका ना सर तरी बी तसेच देतात मग आता जर यायच्या बॅनरचं एक पण परमिशन हे आपलं नगर पंचायतच्या विरोधात आपलं नगर परिषदच्या विरोधात आपण करू काय करायचं ते करू आमचं पण तेच म्हणणं आहे यांचं हातीत नाही ते काढणारे कोण होते पोलीस नव्हते काढणारे येतात आपण करू ना ते त्याला मांडू आपण आणि ते कसं होतं माहिती का 135 माहिती अटकपत्र होणे कशाला होतं? मला आज माझी इच्छा नाही हो तुम्ही समजून घ्या आमची नाही, घेतलं साहेब त्यांनी आमचे बॅनर काढले ना हा, तर ते त्यांचे बी चूक काढायचे. होती साहेब प्रशासनाची आणि तुम्ही ऐका ना तुम्ही तुम्ही जसं बोलला तसंच बोलतो तुम्ही एक माध्यम आहेत आमचं तुम्ही त्यांना निरोप द्या साहेब म्हणा त्याला घेतलंय आम्ही किंवा आमच्या सोबत आहे लोक बाहेर आहेत म्हणा मी वेगळा माणूस आहे तुमचा माझा परिचय नाही पूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं बीड इथं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली होती या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं बीड शहरामध्ये काही बॅनर्स लावले होते या कार्यक्रमाची प्रसिद्धी म्हणून हे बॅनर्स लावण्यात आले होते मात्र हा कार्यक्रम होण्याच्या अगोदरच सकाळी बीड नगर परिषदेनं हे सर्व बॅनर अगदी अनधिकृत घोषित करून काढून टाकले होते अर्थात खरं तर शेतकरी कामगार पक्षासारख्या एक चळवळीतल्या पक्षानं एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याचे बॅनर्स आणि विशेष म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील जे की बीड जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या जयंतीनिमित्त हे बॅनर्स लावले होते मात्र त्यानंतर आज आपल्या सगळ्यांना माहिती की 2 दिवसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये येणार यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचेही बॅनर्स काही लावण्यात आले आणि नगरपंचायतनं हे बॅनर्स काढले मात्र दुसरे बॅनर्स लावताना ते अनधिकृत घोषित केले नाहीत हाच धागा पकडून शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहन गुंड यांनी याबद्दल आक्षेप घेतला होता आणि जर अजित पवार यांचे लावलेले बॅनर आपण काढले नाहीत तर आम्ही त्यांचा गाडीचा ताफा अडू असंही ते म्हणाले होते या सगळ्या घटनाक्रमामध्ये अर्थातच एक उपमुख्यमंत्री बीडमध्ये येणार म्हटल्यानंतर आणि त्यांचा ताफा अडवण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनानं अर्थात पोलीस प्रशासनानं त्यांना डिटेन केलं होतं आज दिवसभर म्हणजे आज बुधवार आज रोजी त्यांना केस पोलिसांनी एक कायदा सुव्यवस्थेचा भाग म्हणून या ठिकाणी डिटेन केलं होतं त्यांच्यावर थोडक्यात नजर ठेवली होती आणि त्यांच्याकडून जे की कुठली कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती मात्र आज नंतरचा घटनाक्रम आम्हाला कळतोय की बीड नगर परिषदेनं जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाचे लावलेले बॅनर्सही हटवल्याचं आत्ताच्या काही वृत्तामध्ये कळलेलं आहे या सर्व घटनेच्या निमित्तानं आपण शेतकरी कामगार पक्षाचे
राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहन गुंडे माझ्यासोबत आहेत. भाई, काय सांगाल की आपण बघितलं की बॅनर्स लावले होते तुम्ही, ते अनधिकृत घोषित करून बीड नगर परिषदेनं काढले होते. मात्र त्याच ठिकाणी जेव्हा की असं सांगितलं होतं की कुणालाच परवानगी दिलेली नाही, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाचे बॅनर्स लावले होते. तर त्यानंतर आपण त्यांना इशाराही दिला होता की उपमुख्यमंत्र्याच्या गाडीचा ताफा अडवण्याचा. तर नेमकं काय घटनाक्रम काय? खरं तर सर, कुठला बी कार्यक्रम असला तर त्याच्या प्रसिद्धीसाठी कुणीही कुठलाही उत्सव समिती असेल किंवा कुठला पार्टी असेल ही तयारी करीत असते. मात्र आम्ही सकाळी लावलेले बॅनर जर आमच्या संध्याकाळी नेत असतील आणि अजितदादा येणार आहेत म्हणून शहर क्लीन करायचे असं म्हणत असतील आणि दुसऱ्या दिवशी अजितदादा यांनी अगोदर त्यांचे जर लाखो कटआउट तिथं शहरामध्ये 1500 लागत असतील तर ही बारक्या पक्षावर छोट्या पक्षावर हा केलेला अन्याय आहे. खरं तर मग त्या जे बॅनर लावतात अजितदादा बीड जिल्ह्यामध्ये येण्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल आम्ही गाडीला आडवं जाणार किंवा त्यांचा तापा अडवणार ही काही म्हणजे आम्ही स्वयंपूर्तीनं केलेलं नाही. खरोखर म्हणजे ज्या पद्धतीनं अजितदादांचं काम आहे किंवा त्यांनी जे बारामतीसारखं आम्ही बीड जिल्ह्यामध्ये काम करू हे असं अनेक वेळा त्यांनी सांगितलं, मात्र तसं इथं होताना दिसत नाही. मग आमचे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढले. मग आम्हाला असं कधी कधी असं वाटायला लागलं की त्यांच्या कार्यकर्त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील अण्णाभाऊ साठेंपेक्षा मंत्री महोदय मोठे वाटायला लागलेत का म्हणून आमचे बॅनर काढले का, ही प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला. म्हणून आम्ही प्रशासनाला काल नगर परिषद असेल, कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांना आम्ही लिखी पत्र दिलं की तुम्ही जर हे बॅनर नाही काढले अनधिकृत तर आम्ही दादांचा गाडीचा तापा अडवू असा आम्ही इशारा दिला होता. खरं तर सकाळपासून जे पोलीस प्रशासनाचे लोक माझ्या घरी आली. सकाळपासून 9 वाजल्यापासून त्यांनी घरी बसून येत मला इथं थांबविलं. मात्र मी जरी थांबलो असलो तरी मात्र कार्यकर्ते आज बी सगळे बाहेर आहेत जिकडे तिकडं. मी त्यांना आतापर्यंत बी विनंती करतोय की आमची मागणी, तुम्हाला विरोध नाही कोणाला, मात्र आमची मागणी एवढीच आहे, हे बॅनर जे लावलेले आहेत अनधिकृत, हे अनधिकृतच बॅनर काढा. आम्ही म्हणत नाही, त्यांनी जर परमिशन आम्हाला कळतं की आता आपण बघितलं असेल दुपारच्या सायंकाळच्या 5च्या आसपास काही त्याच्या अगोदरच खरं तर कारवाई सुरू झाली होती नगर परिषदेची असं ऐकतोय. काही बॅनर्स काढले गेलेले, याला कसं बघता तुम्ही? आता खरं तर जर तसे बॅनर काढले असेल तर त्यांचं म्हणजे प्रशासनाचं कौतुकच करेल. आता जी मागणी आपण केली होती ही रास्तच मागणी होती आणि ती नियमाला धरून होती. त्यांनी जर बॅनर काढले असतील तर कौतुक आहे आणि अजून काही बॅनर राहिले असतील तर त्यांना विनंती आहे ते देखील त्यांनी काढून घ्यावेत आणि सर परमिशन